दिलं जात आहे. चांगला खेळ आपल्या माध्यमातून आम्ही पाहिला आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये दोन्ही संघांचा आता अंतिम विजयी अंतिम उपविजयी या दोन्ही महिला गटांचा पारितोषिक वितरण समारंभ आपण पार पाडतोय. अभिषेक पाटील आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जाता का? त्यांचं प्राइज डिस्ट्रीब्युशन करायचं आहे महिला गटाचं. प्लीज जरा जायचं आहे, लगेच विनंती असेल. मी तोपर्यंत इथे कॉमेंट्री सांभाळतो. चला टीम 61 लगेच क्षेत्ररक्षण आपण लावून घ्या. चला दोन्ही संघाचे एक्स्ट्रा प्रतिनिधी या आपला क्वार्टर फायनलचा सामना आहे. आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. लवकर या, घाई करा प्लीज. दोन्ही संघाचे एक एक प्रतिनिधी. सर आपण करतोय प्राइज डिस्ट्रीब्युशनच करतोय. चला 61 लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि आपला एक प्रतिनिधी पाठवा सर प्लीज. 49 सर, टीम 49. ओके, कुणाल आणि कोण आहे? कुणाल आणि दर्शन. कुणाल आणि दर्शन आपल्याला पाहायला मिळतात. प्रथम फलंदाजीसाठी आले. स्कोरर लक्ष ठेवायचं आहे अंपायर्सकडे. मॅचला सुरुवात होते. प्रेझेंटेशन बॉक्स. चला पहिला बॉल टाकला जातोय, लक्ष ठेवायचं. गोलंदाज दाखल झालेत. कुणाल आणि दर्शन ही आघाडीची जोडी मैदानात दाखल होताना पाहतोय आपण. फटका सजवला जातो परंतु सुंदर आणि बिटवीन द विकेट्स. मृणाल आणि दर्शन हे आघाडीची जोडी पाहायला मिळते. विनंती असेल आमचे. ओके, पुन्हा एकदा अप्रतिम फटका पाहायला मिळतो. लॉंग ऑन रिझन मध्ये खेळाडू आहेत. एक धाव इथे फक्त प्राप्त होते आणि एका धावेने जर पाहिलं धावसंख्या पुढे सरकून पोहोचते ती म्हणजे 3 या धावसंख्येवरती. 2 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ इथे झालाय. पहिलं षटक हाताळलं जाते. गोलंदाज जर पाहिले गोलंदाजीसाठी दाखल झालेत. अर्थातच चंदन पाहायला मिळत आहेत. 3 बॉल अतिरिक्त अजूनही आहे. आडव्या बॅटने खेळलेत. बॉलला फिरवले. खेळाडू आहेत. झेल होतोय का? परंतु इथे जर पाहिली तर झेल सुटली जाते आणि इथे पाहता पाहता 2 धावा देखील मिळतील कारण की चुकीची फेकी इथं पाहायला मिळते. आणि या 2 धावेने जर पाहिलं धावसंख्या जाऊन पोहोचलेली 5 या धावसंख्येवरती. त्याचबरोबर आमच्या सर्व महिला कर्मचारी दिसत आहेत आपल्याला. आपल्या बँकेचे संचालक सन्माननीय श्री ठाकूर साहेब यांच्याबरोबर फोटोग्राफी करताना कारण की 2025 ची आठवण आहे आणि आठवण कायम राहण्यासाठी आमचे सन्माननीय ठाकूर साहेब यांच्याबरोबर एक फोटो घेतला जातो. एक आठवण जपली जाते. तीन बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. धावसंख्या धावफलकावरती जर पाहिली तर 6 पाहायला मिळते. टीम अर्थातच 49-61 या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. नाणेफेक जिंकल्या परंतु इथे जर पाहिलं तर पुन्हा पुढे येऊन फ्रंटने येऊन खेळण्याचा प्रयत्न सफल झालेत. पॉइंटमध्ये बॉलला ढकलले. खेळाडू आहेत. फेकी करतील आणि इथे एकेरी धाव पाहायला मिळेल. एका धावेने धावसंख्या जर पाहिली जर्सी क्रमांक 7 महेंद्रसिंग धोनी भारतीय संघाचे माजी कर्णधार ज्यांच्या कर्णधार कॅप्टन्सीखाली भारतीय संघाने सर्व ट्रॉफ्या जिंकल्या होत्या. वन डे, T20 आणि त्याचबरोबर चॅम्पियन्स ट्रॉफी देखील आपल्या हिंदुस्थानामध्ये आली होती. परंतु इथे तो जर्सी क्रमांक 7 पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला थर्ड मॅनला खेळाडू तैनात आहेत. बॉल पकडतील आणि इथे जर पाहिलं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. बॉल पाहूया जातोय का बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांकडे लक्ष आहे. पंच काय निर्णय देत आहेत? हो येस, इथं चौकार पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 1 ची समाप्ती झाली आहे. टीम 49 या संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 11 बिनबाद. बॉलरचं नाव सांगायचं प्लीज. बॉलर नेम. चंद्रसेन. थँक्यू. गोलंदाजीसाठी चंद्रसेन दाखल झाले. षटक क्रमांक 2 घेऊन येतील. अंतिम षटक आहे. क्वार्टर फायनलचा अंतिम सामना आहे. त्यानंतर लगेच सेमी फायनलला सुरुवात होईल आणि मेगा फायनल मध्ये कुठला संघ जाईल तो देखील पाहावे लागेल. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेर निघतोय आणि त्याचबरोबर 1 धाव इथे प्राप्त होते. सर्व आमच्या महिला कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत. आमचे सन्माननीय ठाकूर साहेब बँकेचे संचालक यांच्या समवेत एक फोटो सेशन केला जातोय कारण की ते अंतिम विजेते आहेत. मुंबईचा संघ आहे तो आणि सरांबरोबर फोटो सेशन केलं जाते. धन्यवाद संपूर्ण महिला संघाचं. कॉंग्रॅच्युलेशन. त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहतोय व्हाईट बॉल इथे पाहायला मिळतोय.
धावसंख्येत बदल होताना पाहते. धावसंख्येत जर पाहिली तब्बल 1 डझन पाहायला मिळते, ती म्हणजे 12. तब्बल 12 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न, डाऊन द लेग साइड, पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय. पुन्हा एक अतिरिक्त धाव फलकावरती सोडली जाते. धावसंख्येत बदल, धावसंख्या 13. केरकर सर, प्रशांत केरकर सर, प्रशांत केरकर सर. एकच बॉल झाला, आता मात्र दुसरा बॉल टाकला जातोय आणि इथे पाहिलं तर दुसरी धाव घेण्याच्या तयारीमध्ये आहेत, परंतु घेणार नाहीयेत. परंतु खेळाडू आलेत बॉलवरती. 2 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या जर पाहिली तर 14 ही धावसंख्या इथं प्राप्त होताना पाहते. शेवटच्या षटकातील शेवटचे 3 बॉल मात्र शिल्लक आहेत. लगेचच सेमीफायनलला देखील सुरुवात होईल. मेगा सेमीफायनल 2025. अर्थातच एक हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला भेटेल. पुन्हा आपटलेला चेंडू आणि आपटलेल्या चेंडूला पुल केलं. पुल सक्सेसफुल. बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आल्या 6 धावा. 6 धावांनी धावसंख्या वाऱ्याच्या वेगाने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचली आहे ती 20 या धावसंख्येवरती. कारण की चुकीचा बॉल होता. चुकीच्या बॉलला वेट केला, पुल केला, बॉलला फेकून दिलं सरळ डीप स्क्वेअर लेगला. आल्या 6 धावा. उर्वरित जाऊया पुढचे 2 बॉल देखील शिल्लक आहेत. या 2 बॉलवरती देखील अप्रतिम फलंदाजी जर केली तर नक्कीच फरक पडू शकतो. पुन्हा बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या खालून बॉल चाललाय. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला होता, परंतु इथं फेकी चुकली आहे तर इथं 2 धावा देखील काढल्या जात आहेत. चुकीला माफी नाहीये, कारण की 10 बॉलचा गेम आहे, 10 चेंडूंचा सामना आहे. इथं तुम्ही एक चुकी, एक धावा तुम्हाला अडवायला पाहिजेत, परंतु इथं चुकी केली जाते. टीम 69 यांच्या माध्यमातून, 61 यांच्या माध्यमातून. लेग बाय स्वरूपामध्ये. येस, पुन्हा खोलवर टप्प्याचा बॉल. समोरच्या दिशेने फक्त दिशा दिली आहे. खेळाडू येतील लॉंग ऑन वरून, बॉल पकडतील. तत्पूर्वी जर पाहिलं 2 धावा कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि पाहता पाहता रनआउट देखील झालेत. इथे 1 धाव जोडली जाईल. धावसंख्येत बदल, धावसंख्या जर पाहिली जाऊन पोहोचते 23. विजयासाठी येणाऱ्या 10 बॉलमध्ये 24 धावांची आवश्यकता असेल. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. टीम 49 आणि 61 आपले दोन्ही लिडिंग बॅट्समन लगेचच मैदानामध्ये दाखल करा. आणि सुरवेसर आपल्याला विनंती असेल, कारण की 4 संघ जे आता दाखल होतील त्यांच्या आपण चिठ्ठ्या उडवणार आहोत. येस, लाईव्ह ड्रॉ पाडला जाईल सेमीफायनलचा. त्यासाठी दोन्ही कॅप्टन्स पहिले येऊन आपण समालोचन कक्षाजवळ उभे राहायचं आहे. दोन्ही कॅप्टन टीम 16, टीम 17, टीम 47 या आपण समालोचन कक्षाजवळ उभे राहा. आणि अंतिम क्वार्टर फायनलचा सामना संपला का लगेचच त्या कॅप्टननी यायचं आहे जो चालू सामन्यातील विजयी संघ असेल. 49 किंवा 61 ह्यातील कॅप्टन्स येतील, लगेच चिठ्ठ्या उडवल्या जातील आणि लगेच जो चिठ्ठ्या पहिल्या येतील 2 ते लगेच मैदानात दाखल होतील नाणेफेक करून. चला, तिन्ही कॅप्टन या प्लीज. सेमीफायनल मध्ये झालेले तिन्ही संघ लवकरात लवकर या. सलग 2 दिवस या स्पर्धेवरती करडी नजर ठेवली होती आणि अतिशय एक बहुमूल्य स्पर्धा आपण पाहिली. आजच्या दिवसामध्ये बॅट्समनची नावं सांगायचे. दोन्ही बॅटर्स नेम. टीम 61, टीम 61 आपल्या एक्स्ट्रा प्रतिनिधी आमच्याकडे या प्लीज, या लवकर या. विराज आणि धन्यवाद. विराज आणि सूरज ही आघाडीची पहिली जोडी मैदानामध्ये दाखल होते. स्ट्राईक वरतीचा पहिलं विराज पाहायला मिळतील. गोलंदाजीसाठी गोलंदाज दाखल झालेत. अर्थातच बॉलरचं नाव सांगा प्लीज. लॉंग ऑफ बॉलरचं नाव सांगा. मिथिल आपल्याला इथं पाहायला मिळतात, कारण की सकाळच्या सत्रामध्ये अतिशय अप्रतिम गोलंदाजी केली होती, फलंदाजी केली होती. तेच मिथिल इथं पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जर पाहिली जाऊन पोहोचली ती गोलंदाजीसाठी मिथिल दाखल झालेत. पहिलं षटक घेऊन येत आहेत. 10-15 पावलांचा रनअप. गोरेगावचे माफ करा गिरगावचे खेळाडू आहेत आणि इथे मात्र पाहिला तर पहिलाच वेगवान चेंडू गोळीच्या वेगाने मात्र बॉल जातोय सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय, कारण की धावसंख्या जर पाहिली तर विजयासाठी हवी आहे ती म्हणजे 24. येणारे 9 चेंडू आणि 24 धावा करायचे टीम 61 या संघाला. नाणेफेक जिंकला होता. पुन्हा दुसऱ्या बॉलकडे आपण जाऊया. पुन्हा खोलवर टप्प्याचा बॉल, पुन्हा निर्धाव चेंडू, परंतु पंच वळतील आणि रात्रीच्या सत्रामध्ये टायटॅनिक पोच देऊन सांगतील की हा बॉल वाईट आहे आणि वाईट बॉल पाहायला मिळतोय. एक अवांतर धाव, एक्स्ट्रा धाव फलकावरती लगावली जाते. एका धावेने धाव फलक जर पाहिलं तर टीम 61 या संघाची वाढली जाते.
उर्वरित 4 बॉल मात्र शिल्लक आहेत. पुन्हा खोलवर टप्प्याचा बॉल हवेत उंची गाठली आहे परंतु लांबी गाठली नाही आणि इथे मात्र झेल घेतली जाईल. विकेटचं पतन इथे होत आहे. पहिला धक्का लागतोय टीम 61 या संघाला. अर्थातच गोल्डन डकचे शिकार झालेत आणि इथे नाराज होऊन जातील पॅव्हलियन मध्ये. चला सर, दुसरे बॅटर लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. टीम 61 धैर्य बॅटर क्रमांक 2 जर पाहिले धैर्य आता मैदानात दाखल होताना आपण त्यांना पाहतोय. संघासाठी धैर्य ठेवतायत का, सामना जिंकून देत आहेत का, याकडे देखील पाहावे लागेल. कारण की आता विजयासाठी धावा हव्या असेल त्या म्हणजे 23 येणारे 8 चेंडूंचा खेळ मात्र इथे शिल्लक आहे. महत्वपूर्ण सामना आहे. क्वार्टर फायनल क्रमांक 4 आहे. जिंकल तो संघ सेमीफायनल मध्ये दाखल होईल. मेगा सेमीफायनल महत्वाचा सामना इथे पाहायला मिळतोय. कोण जिंकणार, कोण सेमीफायनल मध्ये दाखल होणार हे देखील पाहावे लागेल. कारण की सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपूर्ण स्पर्धा सलग 2 दिवस पार पडली. मुंबई नव्हे, महाराष्ट्र नव्हे तर हिंदुस्थानाच्या कोणाकोपऱ्यातून सर्व संघ दाखल झाले होते. एकंदरीत 64 संघ दाखल झाले होते. जरूर आमच्या शाखा 300च्या वर आहेत परंतु इथे 64 संघ दाखल झाले होते. महत्वपूर्ण बॉल इथे पुन्हा दंडित केला जातोय. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. सारस्वत बँकेने पुरस्कृत केलेली ही भव्य दिव्य क्रीडा महोत्सव आपण पाहतोय. आजचा अंतिम दिवस सलग 13 आणि 14 तारखेला हे सामन्याची रंगत आपण पाहिली, अनुभवली, खेळले, आनंद घेतला. परंतु उद्या दिनांक 15 रोजी सगळ्यांना आपल्याला पुन्हा कामावरती जायचं आहे. परंतु जो आज आनंद झालाय तो सगळ्यांना म्हणजे आनंदाचं वातावरण आहे. परंतु इथून ट्रॉफी घेऊन आपल्या ऑफिसमध्ये कोण जाणार हे देखील पाहावे लागेल. कारण की महिला विभागामध्ये आपण पाहिलं मुंबईचा संघ वरचढ चढला, त्यांना मात्र ट्रॉफी आता मिळणार अंतिम विजयाची. पुण्याचा संघ होता, पुण्याचा संघ अंतिम उपविजयी ठरला, तो थोडासा नाराज झाला. परंतु हरकत नाहीये, जाता जाता आपण काहीतरी आठवण घेऊन जाल मुंबईमधून, एवढं आम्ही नक्की सांगू. पुन्हा समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, बॉल जर पाहिला अलॉंग द कार्पेट, डाऊन द ग्राउंड येतोय. एकेरी धाव इथे पाहायला मिळते. धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 3 1 विकेटच्या मोबदल्यात. मिथिल यांनी आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी केलेली आहे. 3 धावा आतापर्यंत खर्ची केल्यात. एकच विकेट आतापर्यंत प्राप्त झालेली आहे. कुठेतरी टीम 61 या संघाला आता मोठी फलंदाजी करावी लागेल. महत्वाचा सामना आहे. इथे मात्र हळू खेळून चालणार नाहीये. तुम्हाला षटकार चौकार ठोकावे लागतील, त्याच्यासाठी प्रयत्न आहेत. परंतु मिथिल असे गोलंदाज आहेत आणि इथे जर पाहिलं इथे चौकार पाहायला मिळतोय. मिथिल आजच्या सकाळच्या सत्रामध्ये देखील शेवटचा बॉल टाकताना अशीच लिडिंग एज लागली होती आणि बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला गेला होता चौकाराच्या दिशेने. आणि आता क्वार्टर फायनल मध्ये देखील शेवटच्या बॉलवरती सेम फटका कॉपी पेस्ट शॉट आपल्याला पाहायला मिळाला आणि बॉल गेला यष्टिरक्षकाच्या मागे चौकाराच्या दिशेने. धावसंख्येत बदल होताना पाहतोय. धावसंख्या जवळ पोहोचली ती 7 या धावसंख्येवरती. आता मात्र विजयासाठी विजयासाठी हवी असेल ती म्हणजे येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता. बॉलर्स नाही, बॉलरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचलं नाहीये. 17 पाहिजेत. धीरज गोलंदाज दाखल होतात गोलंदाजीसाठी. पहिला डाऊन द ऑफ साईड टाकण्याचा प्रयत्न. पंच आमच्याकडे दिशाहीन गोलंदाजी सांगतील आणि व्हाईट बॉल घोषित करतील. एक अतिरिक्त धाव फलकावरती जोडली जाते. धावसंख्येत बदल, धावसंख्येत जाऊन पोचते ती अर्थातच 8 या धावसंख्येवरती. 5 चेंडू आणि 16 धावा. अभिषेक पाटील, आपण आजच्या दिवसामध्ये कालच्या दिवसामध्ये अप्रतिम समालोचन केलं, परंतु एक आपली गोष्ट राहून गेली आहे. मी तुम्हाला सामना संपल्यानंतर नक्कीच सांगेन. पुन्हा एकदा जर पाहिलं एकच लाईन आणि लेंथ ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय.
आवश्यकता असेल, मेहनत करावी लागणार. एखादा बॉल. बॅटरचं नाव सांगा प्लीज. बॅट्समन. चंदन काय नाव? पवन. पवन पवनजी इथं दाखल झालेत. अर्थातच एक पवन आपण पाहिले, पवन केने. इथे दुसरे पवन पाहायला मिळत आहेत आणि इथे एक धावा पाहायला मिळते. येणाऱ्या एक चेंडूमध्ये आता मात्र 13 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. आणि जवळजवळ मुंबईचा संघ, चला चारी कॅप्टन लवकर या चिट्ट्यावर. 3 कॅप्टन आणि चालू सामन्यातील विजयी संघ असेल तो कॅप्टन सुर्वे सर यांच्याशी संपर्क साधेल. तिकडेच चाललात का सर? थँक्यू व्हेरी मच. प्राईज द्यायचं का? ओके, महिला गटाचा आपण प्राईज देणार आहोत. तिकडे बॉल हवेमध्ये आहे आणि चौथा संघ मुंबईचा दाखल झालाय अंतिम सेमीफायनल मध्ये. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. मी विनंती करतोय अभिषेकजी पाटील, आपण महिला गटाचा प्राईज डिस्ट्रीब्युशन आपण करायचं आहे आणि त्यांचा सन्मान करायचा आहे. धन्यवाद. Thank you very much, Abhishek. मृणाल या, अतिशय मृणाल या, सुंदर मॅडम. समालोचन. मृणाल. We are here in presentation box for the distribution of final trophies of ladies match, and we invite our honorable chairman Shri Gautamji Thakur साहेब, तसेच आरती मॅडम. वेलकम सर, वेलकम मॅडम. आजच्या दिवसामध्ये अतिशय सुंदर अशा स्पर्धा झाल्या महिलांच्या, आणि त्याच्यामध्ये ह्या 2 संघ फायनल आणि सेमीफायनलमध्ये पोहोचले होते. पुण्याचा संघ आणि माधवी पाडगावकर यांचा SMEचा संघ. या दोन्ही संघांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. सर्वप्रथम मी प्राईज डिस्ट्रीब्युशनला सुरुवात करतो आहे. आणि बेस्ट बॅट्समन ऑफ द इनिंग, एनी गेसेस? या सॉरी, बेस्ट बॅटर ऑफ द इनिंग, any guesses, come on. No, it's Shweta Karmarkar for hard hitting boundaries, and I request Aarti madam. What a batting, Shweta. फायनल मध्ये अतिशय घणाघणाती फलंदाजी आणि